नमस्कार. श्री क्षेत्र अंबाजोगाई इथे वसलेल्या योगेश्वरी मातेच्या दर्शनाला आज मी निघाले आहे. अंबाजोगाईची योगेश्वरी देवी हे आमचं कुलदैवत. देवीचं यथोचित दर्शन घेऊन तिथला प्रसाद तांबूल भक्षण करून मी निघाले आहे या देवळापासून अगदी जवळ असलेल्या बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या आद्य कवी मुकुंदराज यांच्या समाधीस्थळाकडे. चला तर मग. नमस्कार. अर्थकथा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी उभी आहे आद्य कवी मुकुंदराज यांच्या समाधीस्थळापाशी. अत्यंत सुंदर आणि रमणीय असं हे आद्य कवी मुकुंदराज यांचं समाधीस्थान आहे. माझ्या डाव्या बाजूला काही पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला या समाधीस्थानाकडे जाता येतं. नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा मिळाला आणि हा दर्जा मिळण्यामध्ये ज्या विवेक सिंधू या ग्रंथाचा खूप मोठा सहभाग होता, त्या विवेक सिंधूचे कर्ते म्हणजे हे आद्य कवी मुकुंदराज. मी आत्ता अंबेजोगाईमध्ये आलेली आहे आई योगेश्वरीच्या दर्शनाला आणि तिथून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे समाधी स्थळ आहे. अतिशय रम्य अशी ही जागा आहे. माझ्या पाठीमागे बालाघाट डोंगर रांगा आहेत. पावसाळ्यामध्ये इथून भरपूर धबधबे वाहत असतात. सगळा परिसर हिरवागार होऊन जातो आणि अतिशय रम्य असं हे ठिकाण आहे. तुम्ही जर अंबेजोगाईला माता योगेश्वरीच्या दर्शनाला आलात तर आद्य कवी मुकुंदराज यांच्या दर्शनाला देखील अवश्य या. आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथामध्ये जो उल्लेख केला आहे त्या उल्लेखामुळेच हा ग्रंथ 11व्या शतकातला आहे हे सिद्ध झालं आणि मराठी भाषेची अभिजातता, मराठी भाषेचं प्राचीनत्व त्याच्यामुळे सिद्ध झालं. तो उल्लेख असा आहे: शके 11 दाहोत्तरू साधारण संवत्सरू राजा शारंग धरू राज्य करी. ह्या राजाची आणि मुकुंदराज यांची एक कथा या समाधी स्थानाजवळ लिहिलेली आहे. ती कथा सुद्धा मी तुम्हाला अवश्य सांगणार आहे. विवेक सिंधू आणि परमामृत हे आद्य कवी मुकुंदराज यांचे सगळ्यात महत्त्वाचे ग्रंथ. विवेक सिंधू या ग्रंथाच्या सुमारे 92 हस्तलिखित प्रती आपल्या मराठी भाषेच्या संशोधकांना सापडल्या असा उल्लेख आढळतो. भाषामृतम हा विवेक सिंधूचं सार सांगणारा, तात्पर्य सांगणारा ग्रंथसुद्धा आद्य कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. आद्य कवी मुकुंदराज आणि तत्कालीन राजा जयपाळ यांच्याबद्दल एक आख्यायिका मला समाधीस्थळी समजली. या समाधीची व्यवस्था पाहणारे आणि पूजा अर्चा करणारे तिथले गुरुजी यांनी ही कथा मला सांगितली. ती अशी: शके 950 मध्ये अंबाजोगाई म्हणजे अंबापूर इथे जयपाळ नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला ब्रह्मस्वरूप पाहण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी अंबापूर गावातल्या प्रत्येक साधू संताला त्यानं राजवाड्यात आणलं, त्यांचा आदर सत्कार केला, सन्मान केला आणि मला ब्रह्मरूप दाखवाच अशी विनंती केली. ब्रह्मस्वरूप हा खरं तर आराधनेचा आणि साधनेचा विषय. त्यासाठी स्वतःला अतिशय कठोर तपश्चर्या करावी लागेल हे त्याला स्पष्टपणे सांगण्याची एकाही साधूची हिंमत नव्हती आणि म्हणून त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक साधूला जयपाळ अतिशय वेठीला धरत असे आणि नंतर त्या सगळ्यांना बंदिवान करून तो गावात तळी खोदायच्या कामावर किंवा धान्य दळायच्या कामाला झुंपत असे. अंबापुरातली ही आख्यायिका हळूहळू षटकर्णी होत काशी क्षेत्रापर्यंत पसरली. ही कथा ऐकून मुकुंदराज स्वामी यांनी त्यांच्या गुरुची आज्ञा घेतली आणि एका लहान साधूचं रूप धारण करून ते अंबापुरी नगरीमध्ये आले. तिथे त्यांनी स्वतः सगळी परिस्थिती पाहिली. या बालक संन्यासाला पाहून जयपाळ राजांनी त्याचाही आदर सत्कार केला. या तेजस्वी बालकाला त्यांनी विनंती केली की हे बालका, मला तू ब्रह्मरूप दाखव. त्यावर बालक रूपात असलेल्या मुकुंदराजांनी जयपालाला सांगितलं की हे राजा, तू तुझं सगळं घोडदळ आणि तुझा सगळा सरंजाम घेऊन तयार होऊन ये. मी तुला ब्रह्मस्वरूप नक्की दाखवतो. राजा एकदम खुश झाला. त्यांनी आपला खास घोडा तयार करून घेतला आणि मग
तो तयारीतच स्वामींकडे आला. राजा येताच मुकुंदराज स्वामींनी त्याला सांगितलं की आता आधी तू तुझ्या घोड्यावर स्वार हो. राजाने तात्काळ त्याचा एक पाय रिकबीत टाकला आणि दुसरा पाय टाकणार त्याच्या आतच स्वामींनी एक सणसणीत चाबूक राजासह त्याच्या घोड्यावरही ओढला. त्या क्षणीच राजा आणि घोडा हे दोघेही तात्काळ स्तब्ध होऊन गेले. दिवसभर चौकात राजा आणि त्याचा घोडा स्तब्धावस्थेत होते. ही स्तब्धावस्था 7 दिवस टिकली. 8व्या दिवशी समाधी अवस्था भंग झाली आणि राजाला जाग आली. त्यावेळेला मुकुंद राजांनी ब्रह्मस्वरूपाचं दर्शन जयपाळ राजाला घडवलं होतं. राजाने सद्गदित होऊन स्वामींच्या पायावर लोटांगण घातलं होतं. आपल्याला ब्रह्मस्वरूप घडलं म्हणून राजांनी सगळ्या साधू आणि संतांची त्यांच्या कामातून सुटका केली आणि गही भरून गेला आणि पुन्हा पुन्हा त्यांनी मुकुंद राजांना त्यांचं दर्शन आपल्याला कायम घडावं अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा वाऱ्याच्या वेगानं स्वामी अंतर्धान पावले. ते ज्या दिशेने गेले त्या दिशेनं राजांनी आपला घोडा फेकला. बालाघाट डोंगराच्या खाली वाहणाऱ्या जयवंती नदीच्या प्रवाहामध्ये त्याला स्वामी गेले असं वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या प्रवाहात डोहात घोड्यासह उडी घेतली. राजाने जिथून ही उडी घेतली तिथे पुढे मुकुंदराज स्वामींची समाधी बांधण्यात आली आणि राजाने उडी घेतलेल्या नदीच्या प्रवाहाच्या डोहाला घोडदडा असं नाव देण्यात आलं. आजही हा सगळा परिसर नयनरम्य परिसर आपण तिथे गेलात तर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. अर्थकथा या युट्यूब चॅनलमध्ये मी नेहमीच अशा अनवट भटकंतीच्या आणि मातीशी नाळ जुळलेल्या वेगवेगळ्या कथा सांगण्याचा प्रयत्न करत असते. आज मी ज्या स्थळाची माहिती दिली त्या ऐतिहासिक महत्वाच्या धार्मिक आणि निसर्गरम्य स्थानाची माहिती तुम्हाला कशी वाटली? ती तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या कमेंटची वाट पाहते आहे. धन्यवाद.